दुधाचा SNF आणि फॅट चांगलं लागावं म्हणून पचन व्यवस्थित होणं का गरजेचं आहे? दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या दुभत्या जनावरांच्या दुधाच्या गुणवत्तेचा पचनाशी महत्त्वाचा संबंध आहे. आपल्याकडे दुधाची गुणवत्ता फॅट आणि SNFच्या स्वरूपात मोजली जाते. दुधातील फॅट हा महत्त्वाचा घटक आहे आणि याबरोबरच अ, ड, ई आणि क ही जीवनसत्व देखील असतात. SNF म्हणजे सॉलिड नॉट फॅट. फॅट आणि पाणी सोडून दुधात असणारे इतर पौष्टिक घटक म्हणजे थोडक्यात SNF. SNF मध्ये पुढील घटक असतात: प्रथिने, लॅक्टोज, खनिजे, यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि हो जीवनसत्वे, यामध्ये बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी. फॅट आणि SNF कमी लागत असल्यास चांगल्या पशुखाद्याबरोबर आपण पौष्टिक चारा देतोय का हे पाहिलं पाहिजे. तसेच त्या जनावरांचे पचन व्यवस्थित होतंय का हे सुद्धा बघितलं पाहिजे. दिवसभरात जनावरांनी 8 ते 9 तास रवंथ केल्यास भरपूर लाळ तयार होते आणि ही लाळ पचनक्रिया व्यवस्थित करण्यास मदत करते. जनावरांच्या लाळीमध्ये पचनास मदत करणारी एन्झाईम असतात. तसेच लाळीमुळे पोटातील वातावरण पचनास मदत करायला सूक्ष्म जीवांसाठी पोषक होते. चांगलं रवंथ झाल्यास ऍसिडोसिस सारख्या आजारांचं प्रमाण कमी होतं. या आजारामध्ये फॅट आणि SNF कमी लागू शकतो. चाऱ्यातील घटकांचं पचन करायला एन्झाईम तसेच पोटातील उपयोगी सूक्ष्मजीव मदत करतात. चाऱ्यातील प्रोटीन, फॅट, फायबर, स्टार्च याचं पचन नीट झाल्यावर दुधाची गुणवत्ता चांगली लागते. पचन व्यवस्थित राहण्यासाठी चाऱ्यामध्ये अचानकपणे बदल करू नका. नवीन चालू केलेला चारा हळूहळू वाढवत जा. शेणामध्ये चोथा येण्याचं प्रमाण नगण्य असलं पाहिजे. जर शेणामध्ये मोठ्या प्रमाणात चोथा येत असेल तर रवंथ कमी होणं, ऍसिडोसिस सारखे आजार आणखी बरीच कारणं असू शकतात. पौष्टिक चाऱ्यामध्ये चिकातील मका किंवा मकेचा मुरघास, कडवळ, मेथी घास, इतर पौष्टिक घास तसेच प्रक्रिया केलेला कोरडा चारा असे विविध प्रकार असावेत. आपल्याकडे उपलब्ध असलेली पौष्टिक वरण आणि चांगल्या प्रतीचे पशुखाद्य दुधानुसार जनावरांना दिल्यास फॅट आणि SNF चांगला लागतो. असा चांगल्या प्रतीचा आहार साठवण्याच्या पद्धती आणि देण्याच्या पद्धतीवर सुद्धा त्यापासून मिळणारी गुणवत्ता अवलंबून असते. अशा प्रकारे दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, चांगल्या गुणवत्तेसाठी जनावरांचं पचन नीट होण्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.